महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सुद्धा संध्या लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। करमाळा तालुक्यातील या शेतकरी बांधवांशी आणि गावकऱ्यांशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्हिडिओ कॉलवरून संवाद साधला। यावेळी त्यांना सर्वतोपरी मदत केली जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली आहे। पाहूया। नाही व्यवस्था केली आहे का आपल्या लोकांनी? जेवणाची सोय केली साहेब, आपण 1000 किट्स वाटलेले आहेत। हो नाही, हे तर नियोजन ठीक आहे, आपण आपलं कामच आहे ते करायचं, आपली जबाबदारी आहे तातडीने मदत करण्याची। त्यांचं आता सुरक्षित स्थळी तुम्ही ठेवलंय, तिथं त्यांची सगळी व्यवस्था करा, नियोजन नीट करा आणि त्यांचं जेवढं नुकसान झालेलं आहे तिकडं त्याचं नीट त्या अधिकाऱ्यांकडून त्याचं नीट पंचनामे करून घ्या। म्हणजे घराची पडझड असेल, पिकाचं नुकसान असेल, जमीन खरडून गेली असेल, जनावरं वाहून गेली असतील, घरांमध्ये पाणी गेलंय ना, हा ते सगळं तुम्ही नीटपणे, हे महेश, त्या अधिकाऱ्यांकडून सगळं नीट पंचनामे करून घ्या। त्यांचं जेवढं नुकसान झालेलं आहे ना त्या सगळ्याचे नीट पंचनामे करून घ्या, कारण ते संकट मोठं आहे, नुकसान मोठं आहे, त्यामुळे खूप झालंय नुकसान, मला माहित आहे। आणि सर्वांना पूर्णपणे आपण चिंता करू नका, तुम्हाला तुमच्या मागं सरकार पूर्ण ताकदीने उभं आहे, पूर्णपणे आम्ही तुम्हाला मदत करणार, काळजी करू नका। पण फक्त आणि कुणी धीर सोडू नका, कोणी एक दुसऱ्याला धीर द्या। आता संकट मोठं आहे, संकटामध्ये आपल्याला एक दुसऱ्याला धीर देणं आपलं काम आहे आणि म्हणून ते करा। आणि बाकी जेवढं नुकसान झालेलं आहे त्याचे पंचनामे नीट करून घ्या महेश, म्हणजे आपल्याला यांना जास्तीत जास्त मदत आपल्याला देता येईल। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।